हाय फ्रेंड्स, मी तुमचा दोस्त विनू भाई फर्स्ट ब्लॉग घेऊन येत आहे तुमच्यासाठी. गुड मॉर्निंग गाईज. सकाळी उठल्यावर बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण होतं. थोडा थोडा पाऊस चालूच होता. तोपर्यंत म्हटलं फ्रेश होऊन जावं. फ्रेश झाल्यावर दूध आलेलंच होतं. मग मस्तपैकी चहा बनवण्याचं नियोजन केलं. तेवढ्यात डॉली चायवाल्याची आठवण आली. म्हटलं चला, डॉली जसा दूध ओततो भांड्यात तसं आपण ओतून बघू. पण ट्राय करणारच. म्हटलं नको, अजून सांडलं म्हणजे मॅटर व्हायचं. म्हणून दूध गरम करायला ठेवलं. तेवढ्यात म्हटलं अद्रक टाकून मस्त चहा करूया. चहा साखर सगळं काढून घेतलं. अद्रक किसून घेतलं. पण त्याआधी म्हटलं अद्रक होणं खूप महत्वाचं आहे. मग अद्रक चायमध्ये टाकलं. नंतर जसा जसा चहा उकळू लागला तसा तसा अद्रकचा सुगंध हा यायला लागला. मस्त चहा उकळत होता. त्यात दूध टाकलं. मग म्हटलं पप्पांना नेऊन देऊ. पप्पांना दुकानात जाऊन चहा दिल्यावर घरात मोती खमनची वाट बघत बसला होता. पप्पांनी त्याच्यासाठी खमन मागवलं होतं. ते मोतीच्या बरोबर लक्षात. आणि खमन म्हटलं म्हणजे ते आधी पाहिजे, बाकी सगळं नंतर. फायनली मोतीला खमन दिलं. नंतर त्याला आवाज दिला. मोती तो म्हणतो, ए बाबा खाऊ दे ना आता. त्यानंतर मस्त खूप दिवसांनी चहा घरी खाण्याचा योग आला. वाह, मस्त स्वाद आपुलकीचाच. टेस्ट एक नंबर होती. दुकानात आल्यावर माणसांचं डेकोरेशन लावायचं काम चालू होतं. बाहेर पाऊस पडतच होता. हवा पण जोरजोरात चालू होती. खमन खाल्ल्यानंतर मोती साहेबांची दुकानात येऊन बसली. म्हटलं चला जरा गॉगल लावून बघूया कसा दिसतो लुक. तसा गॉगल माझ्यावर मस्त दिसतोच. सगळं डेकोरेशन पद्धतशीर लावलं गेलं होतं दुकानात. तेवढ्यात आली गावातली मंडळी. बालगोपाळांची स्वारी म्हणे दादा वर्गणी. तोपर्यंत मोतीची अर्धी झोप झाली होती. पप्पा म्हणे गाडी लावून ये शेडला. घेतली गाडी. शेडला लावायला जातो. पण पावसामुळे रस्ता पूर्ण खराब झालेला होता. गाडी लावून परत येताना रस्त्याचा जसा महामार्गच झालेला होता. घरी आलो. मस्त काढली आपली GT 650. चला जरा फेरफटका मारून. धरणावर गेलो हरंबारी डॅमला. खूपच जोरात पाऊस चालू होता आणि पाणी पण खूप वाढलेलं होतं धरणाचं. पण नेचर एक नंबर होतं. पाऊस बारीक बारीक चालूच होता. तिकडून घरी आल्यानंतर दुकानात घाऱ्या येऊन बसलेला होता. म्हणे वर्गणी पाहिजे. त्याला म्हटलं सायंकाळी बघू. हॅलो तेवढ्यात त्याने अध्यक्ष खजिनदार यांना फोन लावला. हॅलो अध्यक्ष खजिनदार आले. मग काय, वर्गणी द्यावीच लागली. वर्गणी दिल्यानंतर किशोर आणि मोती मस्त दुकानात खेळत बसले होते. दुकानाचे कामं सोडायचे आणि निस्ता टाइमपास करायचा. तेवढ्यातच संध्याकाळ झाली. 7 वाजले आणि आपलं दुकान बंद झालं.